मित्रांनो, काल रात्रीपासून बऱ्याचशा न्यूज स्प्रेड होतात ट्विटर, इन्स्टा, यूट्यूबवरती की प्रणित मोरेचं एविक्शन झालेलं आहे वगैरे वगैरे. परंतु बरेचसे मोठे ट्विटर हँडल काय करतात की आधी जी मोठी खबर असते ती स्प्रेड करतात आणि त्याच्या मागे पण जे काही लपलेली न्यूज असते ती लगेच सांगत नाहीत. तर प्रणित मोरेचं सिक्रेट रूमचं आधी काही आपल्याला न्यूज आली नव्हती, प्रॉपरली 100% कन्फर्मेशन नव्हतं. आता कळून येते की प्रणित मोरे हा आजारी असल्यामुळे त्याला एलिमिनेट करण्यात आलेला आहे आणि त्याला काही जण म्हणतात त्याला किडनी स्टोनचा प्रॉब्लेम झाला आहे, तर काही जण म्हणतात त्याला फूड पॉयझनिंग झालं आहे. त्यामुळे त्याच्यावरती ट्रीटमेंट चालू आहे. त्याला कोणीही घरचं वगैरे तर भेटू शकणार नाही, परंतु त्याला रिकव्हरीसाठी बिग बॉसच्या सिक्रेट रूममध्ये ठेवण्यात येईल आणि ह्या सिक्रेट रूममध्ये तो रिकवर झाला की त्याला घरामध्ये पाठवण्यात येईल. परंतु आता ॲक्च्युली फिनालेला राहिलेला आहे 5 आठवडे, पुढच्या 7 डिसेंबरला फिनाले असणार आहे. तर ह्या एका आठवड्यामध्ये जर त्याची रिकव्हरी चांगली झाली नाही तर मग प्रॉब्लेम ही होऊ शकतो. तुमचा सपोर्ट कुठे कमी होऊ नका देऊ, कारण होऊ द्या, वेळ लागू द्या, तरी बिग बॉसने त्याला आतमध्ये पाठवावं ही आपली जर इच्छा असेल तर सपोर्ट कमी होऊ नका देऊ. जिथे तुम्हाला प्रणितसाठी सपोर्ट करण्यासाठी गरज भासेल तिथे सगळीकडे कमेंट करा आणि प्रणितला सपोर्ट दर्शवा, कारण तुमचा सपोर्ट बघूनच त्याला बिग बॉसमध्ये ठेवायचं नाही ठेवायचं ह्या सगळ्या गोष्टी डिसाईड केल्या जातील. पहिल्यांदा तो कॅप्टन झाला आणि त्याच आठवड्यामध्ये ही बसड झालेली आहे. 4 आठवड्यानंतर जरी झालं असतं तर मग काय टेन्शनच नव्हतं, एवढा सपोर्ट होता भावाला. आता हा आठवडा तर तो सेफच होता. ह्या आठवड्यात त्याचं नॉमिनेशनचं काही टेन्शन नव्हतं, कारण तो कॅप्टन बनला होता. तरी आता त्याच्या अस्तित्वावरती प्रश्न निर्माण व्हायची वेळ आलेली आहे. तर सपोर्ट कमी होऊन देऊ नका. घरामध्ये कुनिका, नीलम, तानिया, त्यानंतर मग ती मालती, असे बरेच जण लोक असताना प्रणित बाहेर जाणं हे बी चांगलं नाही. 100% प्रणित त्याच्यापेक्षा डिझर्व करतो टॉप 3 मध्ये जाणं आणि ट्रॉफी जिंकणं. तर सपोर्ट असाच राहू द्या. प्रणित मोरे लवकर रिकवर होऊ दे हीच प्रार्थना आणि त्याला बिग बॉसच्या घरामध्ये सिक्रेट रूममधून बिग बॉसच्या घरातच यायला मिळू दे. बाहेर यायची वेळ यायला नको हीच अपेक्षा. प्रणितच्या नावाने कमेंट्स, लाईक्स, शेअर चालूच राहू द्या.